Okay, now we learn aggregate function. We have 5 aggregate function like sum, मी जस्ट असंच हे करते, सम, काउंट, ॲव्हरेज, मॅक्स, मिनिमम. आपल्याकडे किती ॲग्रीगेट फंक्शन आहेत? 5. लाईन आपण इथे क्लोज करूयात. तर आता मला मी हे इकडेच कॉपी करून घेईन. डेटा आपण बघूयात की काय कसं आहे. सॅलरी थोडीशी आपल्याकडे हवी होती, बरोबर की नाही? एखादं म्हणजे आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी केल्या असत्या. ठीक आहे, मी सॅलरी 2 मिनिटात बनवून घेते. आपलं ड्रॉपच करते, ते अपडेट एक एक करत बसायचं ना. एकदम पण येतं म्हणा करता आपल्याला. सॅलरी इंट 10 20 घेते. टेबल क्रिएट झालाय करून आणि सॅलरी प्रत्येक ह्याच्यामध्ये ऍड करते. 1000 2000 ठीक आहे. 3000 4000 and then run. ओके, इथे आपण त्या कॉलमचं नेम द्यायचं राहिलं म्हणून ती एरर आहे. ओके, काउंट डज नॉट मॅचिंग म्हणजे एक्स्ट्रा कॉलम गेला किंवा कधी कमी कॉलम आपण डेटा ऍड केला तर तसा प्रॉब्लेम येतो, एरर येते. ओके, आता मला काय करायचंय, सगळ्यात मॅक्झिमम सॅलरी कुणाची आहे ती काढायची. आपण ह्याच्यामध्येच काढतो, सिलेक्ट मॅक्झिमम. मॅक्झिमम काय करणार आहे, मॅक्झिमम फंक्शन सगळ्यात मॅक्झिमम सॅलरी कुणाची आहे ते काढणार आहे. सो मी ह्याच्यामध्ये त्या टेबलचं कॉलमचं नेम, जे तुम्हाला फंक्शन नेम ॲग्रीगेट फंक्शन द्यायचंय ते हे, आणि कुठल्या कॉलम वरती काढायचं ते. सो मला सॅलरी मधली मॅक्झिमम हवे, सो दॅट मी ते करते अँड रन. सगळ्यात मॅक्झिमम सॅलरी किती आहे? 4000 आहे, बरोबर आहे. पण आपल्याला त्या एम्प्लॉईचं नेम किंवा काही दिसतंय का आपल्याला? नाही. आता आपण त्यासाठी नेस्टेड क्युरी बघणार आहे. ठीक आहे, कशी करते कोणाला माहिती आहे? सानिया, सॉरी मॅम, काय? सॅलरी कशी आपण आता मॅक्झिमम सॅलरी प्रिंट झाली, पण ती कोणाची, ती कशी प्रिंट करणार आहे? क्युरी कशी देणार आपण ती? सिलेक्ट कस्टमर नेम फ्रॉम कस्टमर वेअर ओके, राईट. सॅलरी लेस दॅन इक्वल 40,000. नाही, सिलेक्ट जस्ट स्टार फ्रॉम कस्टमर. तुझं आता थोडस बरोबर आहे पण थोडं चुकलंय. वेअर, ठीक आहे, वेअर सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमरनी काय होईल? पूर्ण तो टेबल शो झाला, बरोबर आहे. पण त्यातलं काय हवंय आपल्याला? पर्टिक्युलर सॅलरी, ज्याची सॅलरी इक्वल असेल, आपण जी कंडिशन देणार आहे तो डेटा प्रिंट करायचा आहे. ठीक आहे, अँड देन रन करते. आला, ती पूर्ण रो आली. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमरनी काय झालं? पूर्ण कॉलम सिलेक्ट केले. वेअर सॅलरीनी काय होईल? ज्याची सॅलरी 4000 म्हणजे इथे आपण ह्याला इक्वल करणार. ठीक आहे, ज्याची मॅक्झिमम सॅलरी असेल त्याला इक्वल करून आपण हा डेटा काय केलाय? प्रिंट केलाय. सो असं आपण मॅक्झिमम सॅलरीचं काढलं. आता आपल्याला मिनिमम काढण्यासाठी आपण कुठलं ॲग्रीगेट फंक्शन यूज करणार आहे? मिनिमम सॅलरी. वेअर ओके, मिनिमम सॅलरी 1000 आली आणि तुम्हाला पूर्ण हवं असेल तर तुम्हाला हे फंक्शन यूज करावं लागेल, नेस्टेड क्युरी यूज करावी लागेल. ठीक आहे, आता आपल्याला सॅलरीचा ॲव्हरेज काढायचं किंवा सम करायचंय ते बघूयात. सम करण्यासाठी आपण सम फंक्शन यूज करणार आहोत. तर समनी काय होईल? 12000 आले.
ओके. देन त्यानंतर आपण काढणार आहोत ऍव्हरेज सॅलरी. तर ऍव्हरेज फंक्शन यूज करतोय आपण. 2400 जेवढे डेटा असेल त्याचे आपण त्याला डिवाइड बाय वगैरे करून ऍव्हरेज काढतोय. ठीक आहे. आता आपल्याला आपल्या याच्याकडे किती कॉलम्स आहेत, किती रोज आहेत ते काउंट करायचे. तुम्ही काही पण द्या ह्याच्यामध्ये काउंट करायला. तेवढे रोज काय करेन ते काउंट करून प्रिंट करेन. कळालं हे ऍग्रीगेट फंक्शन? येस. हो. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ग्रुप बाय फंक्शन आणि ते सगळे बघूयात आपण. जे काही ग्रुप बाय आहे, ऑर्डर बाय क्लॉज, ग्रुप बाय क्लॉज, हे सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. हे क्लिअर आहे आता? ओके.